तर सांगली लोकसभा मतदारसंघात माझ्या बाजूनं वारं निश्चितपणे फिरलंय आणि या वाऱ्याचं आता वादळ झालंय। त्यामुळे लोक आता भाजपच्या सत्तेला पूर्णपणे हद्दपार करणार असल्याचा विश्वास सांगली लोकसभेचे अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांनी व्यक्त केलाय। तर महायुती आणि मवियाचे नेते एकमेकांवर बोलत नाहीत, सतत माझ्या विरोधात बोलतात। विरोधकांना माझ्या एवढी धास्ती का घेतली असा सवाल विशाल पाटील यांनी उपस्थित केलाय। तर विश्वजित कदम हे काँग्रेसचे राज्याचे भविष्य आहे असंही विशाल पाटील यांनी म्हटलं। निवडणूक जणू माझी नाही त्यांची आहे असं जनता लढताना दिसते। हे वातावरण आम्हाला कधी पूर्वी बघायला मिळालं नाही, त्यामुळे वातावरण चांगलं आहे। माझी एकच कायम प्रयत्न असतो की माझा प्रयत्न एवढाच असतो की लोकांपर्यंत पोहोचणं। आपले मुद्दे आता सुदैवानं तुमच्या सगळ्यांच्या माध्यमातून सोशल मीडियाच्या माध्यमातून घरोघरी पोहोचले आहेत, भाषणं पोहोचले असतात। मात्र उमेदवाराचा चेहरा पाहणं कधी कधी गरजेचं असते, उमेदवार येणं गरजेचं असते, लोकांना अपेक्षा असतात, त्या पूर्ण करत मी गावोगावी भेटी दिल्या आहेत। जवळ सगळ्याच गावात जाण्यात मला यश आलेलं आहे। डॉक्टर विश्वजित कदम हे काँग्रेस पक्षाचं भविष्य आहे, महाराष्ट्राचं भविष्य आहे, देशाचं भविष्य आहे। त्यांच्यावर कुठल्याही प्रकारची टीका आमचा सामान्य कार्यकर्ता सहन करणार नाही। हे संजय राऊत साहेब त्यांच्यावर का बोलतात, कशाला बोलतात ते कळत नाही। आणि विश्वजित कदम हे सांगली जिल्ह्याचे वाघ आहेतच, त्यात काही शंका नाही, पण उद्या राज्याचे वाघ होताना तुम्हाला दिसतील। एक प्रभावी नेतृत्व आहे, जाणून बुजून जे काय झाले ते ह्या नेतृत्वाला पुढे येता येऊ नये, त्याला अडचणीत आणण्यासाठी हे सगळं झालेलं आहे। हे बघा, धर्म ते पाळणार, आघाडी धर्म हे निश्चित आहे। मात्र लोकांनी ही निवडणूक हातात घेतलेली आहे।